आम्ही 10 तारखेला विराट मोर्चा विधानभवनावर घेऊन गेलो होतो। 0 मैलाला आमचा मोर्चा अडवला। त्यावेळेस आम्हाला बावनकुळे साहेबांनी आश्वासन दिलं की आम्ही 3 तारखेला तुमची मीटिंग लावतो। त्या दिवशी आम्ही 11:30 वाजेपर्यंत 0 मैलावर संध्याकाळी होतो। तिथंच आमच्या जे मोर्चेकऱ्यांनी जेवणं केली, परंतु जे उपोषण करते होते त्या उपोषणकर्त्याने 10 तारखेला उपोषण चालू ठेवलं। थांब रे, उपोषण तिथून 10 तारखेपासून आम्ही आमरण उपोषणाला बसलेलो आहोत आणि आज उपोषणाचा 4था दिवस आहे। आमची मागणी एकच आहे की TSP क्षेत्रामध्ये, आदिवासी क्षेत्रामध्ये ज्या कोळी नोंदी झालेल्या आहेत त्या आणि त्यांना कोळी नोंदीवरूनच जातीचा दाखला आणि जात वैधता प्रमाणपत्र दिलं जातं। त्याचप्रमाणे विस्तारित क्षेत्रातील OTSP क्षेत्रातील कोळी बांधवाच्या नोंदीसुद्धा 1950च्या अगोदर कोळी नोंदीच झालेल्या आहेत, तर त्यांना पण TSP क्षेत्रासारखाच न्याय OTSP क्षेत्रातील कोळी बांधवांना दिला पाहिजे आणि त्यांना 1950 पूर्वीच्या कोळी नोंदीवरच आदिवासी महादेव मल्हार डोर टोकरी कोळ्याचं कास्ट सर्टिफिकेट आणि जात वैधता प्रमाणपत्र दिलं पाहिजे। ही एकमेव मागणी आमची आहे आणि आजपर्यंत शासनाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे। मागील वर्षी याच ठिकाणी मोर्चा काढलेला होता, अनेक ठिकाणी जिल्ह्यातील मोर्चा, मात्र सरकारनं अजूनपर्यंत तोडगा काढला आणि पुढची भूमिका काय असणार आहे? आजपर्यंत सरकारने तोडगा काढलेला नाही, त्यामुळं आता आंदोलन तीव्र होत असून आज आमचे काही बांधव आत्मदहन करतील आणि काही बांधव त्यांनी अर्धनग्न आंदोलन चालू केलं आहे आणि काही बांधव मोर्चानी परत विधानभवनावर जाणार आहेत आणि काही बांधव मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावरती जाणार आहेत। मग ते कधी जातील आणि कधी आपल्या जाऊन तिथं आंदोलन करतील हे सांगू शकत नाही, परंतु आज आत्मदहनसुद्धा होणार आहे। कारण जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत आणि 1950 पूर्वीच्या कोळी नोंदीवरनं जातीचा दाखला आणि जात वैधता प्रमाणपत्राचा GR सरकार पारित करणार नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषणापासून उठणार नाहीत। मग इथं आमचा जीव गेला आणि मरण आलं तरी पण आम्ही हे जागा सोडणार नाहीत। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।